संपत्ती पाहिजे, पण त्या मोरया गोसावीने गणपती बाप्पाकडे काय मागितलं ऐका, व्यवस्थित ऐका. आपल्यासारख्या लोकांनी देवाकडे काय मागितलं असतं देव सुद्धा कन्फ्यूज झाला असता देव. पण त्या मोरया गोसावीने काय मागितलं, हे बाप्पा, हे गणपती देवा, तुझ्या नावाच्या मागे माझा नाव जोडला पाहिजे असा वरदान मागितलं. देवाने तथास्तु म्हटलं. तेव्हापासून परंपरा आहे गणपती बाप्पा मोरया. देवाच्या नंतर मोरया गोसावीचा नाव आवर्जून उच्चारला जातो. हे भक्तीचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मोरया गोसावीचे चिरंजीव, मोरया गोसावीचा मुलगा चिंतामणी ब्राह्मण. चिंतामणी ब्राह्मणाला आपल्या वडिलांच्या भक्तीचा, आपल्या भक्तीचा, संपत्तीचा अहंकार झाला होता. तो अहंकार नष्ट करण्यासाठी देहू गावचे तुकाराम महाराज चिंतामणी देव ब्राह्मणाच्या घरी आलेले आहेत. आणि दोघांमध्ये जो चर्चा झाली, दोघांमध्ये जो संवाद झाला, आणि त्या संवादातून जो अभंग निर्माण झालेला आहे तो अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज गणेश जयंती उत्सव आपल्या भारतामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाहीये, संपूर्ण जगभरामध्ये गणेश जयंती उत्सव हा साजरा केला जातो. गणेश जयंती म्हणजे काय ऐका, देवाची जयंती साजरी केली जाते. देवाची जयंती, साधू संतांची पुण्यतिथी आणि आपलं श्राद्ध घातलं जातं. ऐकता का? 3 months कंप्लीट. आता आमचे केक शॉप आहे म्हणून सांगतो बरं का. मुलगा 6 महिन्याचा झाला, 6 months कंप्लीट म्हणून त्याला केक घेऊन येतो आपल्या मुलासाठी. लहान मुलाला कधी कधी आई आपल्या स्वतःच्या आईचं दूध पचत नाही, तर त्याला केक पचेल का? केक पचेल? कधी कधी आपल्या आईच्या अंगावरचं दूध सुद्धा त्या 6 महिन्याच्या बाळाला पचत नाहीये. पण आपलं बघा, 6 महिन्याच्या मुलाला आपण केक घेऊन येतो. आवाज कशाचा येतो हा? घेऊन येतो. मी काय सांगतो, देवाचाही सुद्धा जन्मदिवस आपण साजरा केला पाहिजे. आपला मुलगा 9 महिन्याचा झाल्यानंतर 9 months कंप्लीट म्हणून त्याला आपण केक घेऊन येतो. आणि 1 वर्षाचा झाल्यानंतर आपण भव्य दिव्य त्याचा जन्मदिवस साजरा करतो. सगळ्यांना आमंत्रण करत असतो. आपण आपल्या मुलाचा जन्मदिवस साजरा करतो, आपण आपल्या भावाचा जन्मदिवस साजरा करतो, आपण आपल्या बहिणीचा जन्मदिवस साजरा करतो, आपण आपल्या आईचा, आपल्या वडिलांचा आपण जन्मदिवस साजरा करतो, आपण आपल्या सासू सासऱ्यांचाही जन्मदिवस साजरा करतो, आपण आपल्या मित्रांचा जन्मदिवस साजरा करतो. पण कधी आपण आपल्या देवाचा जन्मदिवस साजरा केलाय का? काय म्हटलं मी? देवाचा जन्मदिवस आपण कधी साजरा केलाय का? कधी आपण देवाचा जन्मदिवस साजरा करत नाहीये. का करत नाहीये? कारण देवाच्या उपकार आपण विसरलेलो आहोत. पण कमलपाडा असं एक गाव आहे, 19 वर्ष देवाचा जन्मदिवस साजरा करतात. किती दिवस विनीत महाराज? किती वर्ष? 19 वर्ष हा गाव देवाचा जन्मदिवस साजरा करत आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या मुलाचा जन्मदिवस साजरा करत असताना त्या बर्थडेला आपण केक घेऊन येतो. बाबा काय घेऊन येतो आपण? केक घेऊन येतो. त्याच्यावरती त्याचं नाव लिहिलेलं असतो. आता केकचे अनेक प्रकार आहेत. क्रीम केक आहे, डॉल केक आहे, स्ट्रॉबेरी केक आहे, पायनॅपल केक आहे, फॉन्टन केक आहे, चॉकलेट केक आहे, स्ट्रॉबेरी केक आहे, फालुदा केक आहे, रसमलाई केक आहेत. अनेक केकचे प्रकार आहेत.
आता केक वरती आपला फोटो सुद्धा टाकला जातो, माहिती असेल तुम्हाला, त्याला प्रिंट केक म्हणतात. तो केक आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याच्यावरती काय ठेवले जातात माहिती वाटतं तुम्हाला? मेणबत्त्या ठेवल्या जातात आणि त्या मेणबत्त्या काय केल्या जातात, पहिल्यांदा पेटवल्या जातात, त्याच्यानंतर त्या विझवल्या जातात. आपण हिंदू धर्मातले आपण लोक आपल्या घरामध्ये दिवा लावला जातो की विझवला जातो? तुम्ही लक्ष द्या जरा, मला असं वाटतं तुमचं लक्ष नाही करताना आणि तिकडे लक्ष देऊच नका तुम्ही. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या घरामध्ये दिवा लावला जातो की विझवला जातो? बरोबर आहे, लावला जातो. त्या केक वरती ज्या मेणबत्त्या असतात त्या लावायच्या असतात का विझवायच्या असतात? बोला बोला, लबाडीपणा करू नका. लावायचे असतात. मग आपल्या छोट्या मुलाला विझवायला का सांगतो आपण? आणि आपला मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असतो आणि वंशाचा दिवा असताना आपण त्या मेणबत्त्या विझवतो हे अपशकुन आहे. विठ्ठल विठ्ठल 12:40 या वेळेमध्ये गणपती बाप्पांचा अवतार कार्य होणार आहे. आपण पुष्पवृष्टी करूया. पुष्पवृष्टी केल्यानंतर एक भजन होईल आणि भजन झाल्यानंतर पुष्पवृष्टी होईल आणि आपण पुढे भावार्थाला सुरुवात करूया. भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करण्यासाठी एक छोटस एक वाक्य आहे, तेवढं ऐका. भगवान परमात्मा देशाचं रक्षण करण्यासाठी, भगवान परमात्मा हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी, भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि भगवान परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार धारण करतो. अयोडी संभव प्रगटला राघव पुंडरी कवल्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पा